आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं याबद्दल मला आलेला अनुभव या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथमतः आदरणीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सोनवणे सर, कृषी विज्ञान केंद्र जालना, तसेच आताच आपण ज्यांना ऐकले असे बहुआयामी व्यक्तिमत्व जे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे हेड आहेत, जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, असे तुषार सर आणि त्यांच्यासोबत आलेले पांगरकर सर, अविनाश सर आणि येथे जमलेले सर्व माझे शेतकरी बंधू, ज्यांना मी प्रगतशील शेतकऱ्याबरोबरच आव्हान स्वीकारणारे असे, ज्याला धाडसी शेतकरी म्हणूया आपण, की जो प्रयोग करतो म्हणजे तो धाडस यश अपयश पचवणारे शेतकरी असतात, अशा शेतकऱ्यांना मी माझं AI बद्दलचं मनोगत सांगतो. सर्वप्रथम आम्ही गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामतीला आमचे काही सहकारी शेतकऱ्यांसोबत कृषी विज्ञान केंद्राला गेलो होतो. त्या ठिकाणी जसं आपण एखाद्या कृषी प्रदर्शन मध्ये जातो तर लाईव्ह प्लॉट पाहायला नसतात, परंतु बारामतीला लाईव्ह प्रकारचे प्लॉट असतात. म्हणजे आपल्याला एखाद्याने सांगितलं किंवा या प्रकारचा असा असा एखादं फळ आहे तर ती इथं पाहायला भेटतं, पण ते उगवून कसं आलं त्या पद्धतीचं पाहायचं असं तुम्हाला तर बारामतीला तुम्ही पाहू शकता. त्या पद्धतीने आम्ही तिथे गेलो. मग आम्ही गोदावरी कक्षेतले शेतकरी असल्यामुळे साहजिकच आमच्याकडे पाणी उपलब्धता आहे आणि समर्थ सहकारी कारखाना असल्यामुळे आम्ही ऊस लागवडीवर थोडासा जास्त भर असतो आमचा. तर ऊसामध्ये नाविन्यपूर्ण आपल्याला काय करता येईल याच्या शोधात होतो, जसं म्हणतात किंवा शोध आपण शोधात म्हणजे शोध घेतच असतो शेतकरी, किंवा काहीतरी आपल्याला नवीन करायचं. कारण आम्ही ऊस क्षेत्रामध्ये काम करत असताना, ऊस बागायती करत असताना किती बी ताकद लावली, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन असतील समजा, तरी 60-65 हार्डली 65च्या पुढे काय जायला तयार नव्हतं. मग या पद्धतीचं याच्यामध्ये अजून आपल्याला काही नवं तंत्रज्ञान पाहता येईल का या अनुषंगाने आम्ही तिथे येत होतो. तिथं आम्ही तुषार सरांनी त्यांनी लागली सुरू केलेला प्रोजेक्ट होता, हे यावर आधारित ऊस लागवड प्लॉट. मग आता शेतकरी बांधवांनो हे आहे तरी काय नेमकं, तर हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे ज्याला आपण म्हणूया कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारा यंत्रमानव. जसं आपल्या घरी आपले जे वडिलोपार्जित लोक असायचे समजा किंवा आत्मे असतात, ते आपल्याला सांगायचे की आपले 3-4 एक प्लॉट आहे समजा 5-6 एकर जमिनीमध्ये, एक नंबरच्या प्लॉट मध्ये फवारणी करा परवा, 2 नंबरला आपल्याला तिथं फुटवण करायची, 3 नंबरला आपल्याला हे खतं टाकायचे. त्याच पद्धतीचा हा यंत्रमानव आपल्याला सांगतो. फक्त याची सांगण्याची जी क्वालिटी इतकी तंतोतंत आहे आणि तो बिनचूक पद्धतीचं सांगतो. आणि आपण ते प्लॉटवर जे राबवले ते खर्च आपण केलं का नाही याचा पडताळा सुद्धा तो घेतो, तो आम्ही घेतलेला आहे. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला काही सांगू इच्छितो. तर आम्ही जे 25 प्रकारचे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 3 प्रकारच्या व्हरायटी आम्ही लावलेल्या आहेत. PDN 15012, 86 आणि मी स्वतः लावलेला जो प्लॉट आहे 13 आमच्याकडे तुम्हाला सांगतो ज्या 25 शेतकऱ्याच्या ग्रुपमधली शेती आहे ती 3 प्रकारची. एक एकदम भारीची शेती आहे, एक मध्यम हलकी आहे, माझी मध्यम हलकीच आहे, आणि एक थोडीशी एक आमच्या 4-5 शेतकऱ्याची शार्प जमीन आहे. पण 3ही प्रकारच्या जमिनीवर आधारित यांनी सुचवलेले वाण आहेत ते आम्ही लावलेले आहेत. ऑल ओव्हर जर त्यांचा जर विचार केला तर 10 ऑक्टोबर पासून तर साधारणतः 15 डिसेंबर पर्यंत म्हणजे एका महिन्यामध्ये ते सर्व 25 शेतकऱ्याचे प्लॉट आमचे लागलेले. मग आम्हाला जे मार्गदर्शन मिळायचं तर सुरुवातीला त्यांनी आम्हाला लिफलेट दिलाय, कॉम्प्लेट जसं आपण मार्केटमध्ये भेटतं. आता आम्ही बी थोडेसे की हुशार शेतकरी म्हणून आमच्या लेवलचे की काहीतरी काम असं घ्यायचं त्या पद्धतीने, किंवा वेगवेगळं मार्गदर्शन खरंच सगळ्याला भेटते का, आपली जर लागवड कोणाची सुरुवातीला आहे कोणाची लास्ट घेतला आहे, आमचा आपण साधारणतः 1 महिन्याचा फरक होता, मग त्या पद्धतीने खरंच आपल्याला हे होते का. आमची बी आठवड्याला बैठक असते, त्या बैठकीमध्ये आम्ही किंवा अशोक प्रकारे आमची तुला काय आलं बाबा रेफरन्स बुक होती त्याचा नाव वेगळाच निघतो. अजून आमचे भगवान देवकडे तुम्हाला काय सांगितलं या महिन्यामध्ये काय करायचंय तर त्यांचं बी वेगळंच आहे. म्हणजे निश्चित प्रकारे हा बी आम्ही एक माणूस घेतला की हा यंत्रमानव जे काम करतोय खरंच आपल्या मग जमिनीनुसार जमिनीच्या पद्धतीनुसार करतो का कसा, तर त्या पद्धतीचं तो काम करतो. आता त्यांनी एक कुशल ऍप आहे त्यांचं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं, त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामध्ये एक नोटिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आम्हाला ते मंथली वाईज जे काही नोटिफिकेशन येते समजा प्लॉट वाईज तुम्हाला काय काय करायचं आहे त्या महिन्याभराचं शेड्यूल ते देतात. त्या पद्धतीचं शेड्यूल आम्ही फॉलो करतो. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो ज्यावेळी आम्ही रोप घ्यायचं तर रोप सुद्धा त्यांचं म्हणणं काय होतं की त्याच क्वालिटीचं असलं पाहिजे. त्यांनी आम्हाला रोप घेण्यासाठी शिफारस दिली की तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं रोप वापरावं. म्हणजे ते 3 स्टेप बेनिमळ्यातून आलेलं असते ते, हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल किंवा पायाभूत असतं समजा, ज्याला आपण म्हणू किंवा मूलभूत असतं प्रमाणित असतं, या पद्धतीचं बियाणं तुम्हाला वापरावं लागेल. कारण
20 ते 30% आपली फसवणूक बियाणे प्लॉट मध्ये होते. म्हणजे बियाणे प्लॉट ही संकल्पना खर्च आम्हाला माहित नव्हती. आणि याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला असं लक्षात आलं की ऊसाला आम्ही पहिलं पाट पाणी द्यायचो, भरपूर पाणी द्यायचो. वापसा कंडिशन फक्त म्हणायला माहिती नाही, कधीतरी 8-10 दिवसाला आपण त्या पद्धतीने पाणी पाजायचं, शेताला पाणी द्यायचं. पण यांनी आम्हाला घंट्यावर आणि अक्षरशः मिनिटावर आणले. म्हणजे आम्ही कधी कधी शेतामध्ये जर गेलो तर एक फेरफटका माणूस तर आमचं पाणी देणं होतं. 1 हेक्टरला 30 ते 40 मिनिटं पाणी देत होतो आम्ही सुरुवातीला. ऑक्टोबरच्या एंडला, डिसेंबरला समजा, नोव्हेंबरच्या एंडला, डिसेंबरला, तर जानेवारी संपेपर्यंत आमचे 40 मिनिट 50 मिनिट असे झाले. जसा उन्हाळा लागला त्या पद्धतीने ते आता घंट्यावर आलेले. आणि डेली नाही, हे जसं आपल्याला रेफरन्स येतो त्यांचा त्या पद्धतीने, म्हणजे त्यांची नोटिफिकेशन त्या ॲपमध्ये आपल्याला कळते की तुमच्या सदरील प्लॉटला एकूण समजा 2 टोक असू, 1 असू, या अनुषंगाने तुम्हाला एवढा मिनिट ठिबक संच चालवायचा आहे. आणि अगदी फवारणीचंही तसंच. फवारणीला काय करतात किंवा आपल्या डेटा टाइम देते त्याच्यामध्ये ते ॲप आम्हाला त्यांनी वापरण्यासाठी एक ऑनलाईन आमची मीटिंग घेतली. ऑफलाईनला ते पिंपरखेडला आले होते, अविनाश सर, तुषार सर आले होते. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ती माहिती शेतकरी एकत्र करून दिली. मग आम्हाला आता माझा जो प्लॉट आहे तर त्या प्लॉटला मी 1.5 एकर पकडायचो. त्याच्यामध्ये विहीर वगैरे काही डबल राहिलेले, समजा काही वेस्ट होतं, समजा बांधा हे ते पकडून. आणि तो प्लॉट यांच्या माध्यमातून त्यांनी जी वरून प्रतिमा घेतली त्याची सॅटेलाइटद्वारे, तो 52 गुंठे भरला. म्हणजे त्या 52 गुंठ्यामध्ये आज माझं क्षेत्र आहे. म्हणजे इतका ॲक्युरेसी त्यांनी त्याच्यात दिलेली. आणि त्या लेवलचं आपण त्याच्यामध्ये काम करतो म्हणजे त्याचं आउटपुट सुद्धा ते घेतात. फसल ॲपद्वारे त्यांनी आमच्या प्लॉटमध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये समजा आमचे जे 25 शेतकरी येतात तर त्याच्यामध्ये एक खेड शेतकरी की आता त्यांनी सॅटेलाइटद्वारे जी प्रतिमा दाखवली होती त्यांच्या ठिकाणी बॉक्स आणि हब्स आणि वेदर स्टेशन लावलेले. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवरती मॉइश्चर सेन्सर लावलेले की ते सेन्सर आम्हाला पाणी किती द्यायचं, किती वेळापर्यंत द्यायचं, फवारणी कशी करायची या पद्धतीची माहिती आम्हाला त्यांच्याद्वारे मिळते. आता आम्ही जे 25 प्रकारचे शेतकरी येतात तर आम्ही दर आठवड्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर जातो आउटपुट पाहायला. आता सुरुवातीला आम्ही 25 प्रकारचे शेतकरी शेवटी आम्ही बी काही एका क्वालिटीचे शेतकरी नव्हतो. आम्ही पाहिलेले 3-4 शेतकरी होतो. बाकीच्या आम्हाला तुमच्यावर विश्वास म्हणून आम्ही करतो. हे काय असेल कसं आम्हाला माहित नाही. कारण काय होतंय, शेतकरी बांधवांनो तंत्रज्ञानाला सर्वप्रथम आपण विरोध करीत असतो. तसं एक तुम्हाला उदाहरण सांगेन. सुरुवातीच्या काळामध्ये बघा आपले जे वडील लोक होते तर ते काय करायचे, 3 पाय त्याच्यावर उकळी बसायचे, खळं करणे म्हणायचे त्याला. फार हात असायचे ते, बालपणात आपण पाहिलेलं. तर त्या काळामध्ये मळणी यंत्र आलं का, तर हे तंत्रज्ञानाचा भागच होता. पण त्या मळणी यंत्राला सुद्धा आपण विरोधच केला. त्या मळणी यंत्रामध्ये आपलं धान्य काढलं तर त्याची चुरी भोगा होईल, ते हवेमध्ये उडून जाईल किंवा ते खराब दर्जाचं निघेल किंवा ते मळणी यंत्रावरच काही सोबत घेऊन जाईल, म्हणून त्याला विरोध केला आपण. मग हळूहळू आपण त्या तंत्रज्ञानामध्ये कधी आलो आपल्या लक्षात नाही आलं. त्यानंतर बघा हार्वेस्टर आला गहू काढण्याचा. त्या हार्वेस्टरला सुद्धा आपण विरोधच केला की बाबा हा असा काळ माणूस शेतामध्ये फिरवायचा, हे खाली जमीन कडक होऊन जाईल, नांगरता येणार नाही, नुकसान करून खाली किती मोठं पाडेल ते आम्हाला कळत नाही, किंवा त्याच्या पोटामध्ये आमचा अर्धा गहू घेऊन जायचा, तो कसा आम्ही पाहायचा. तर हे नको आपल्याला. हे तंत्रज्ञान हे ते काय केलं तर आपल्याला आपलं जे सोयीनुसार येते त्याच पद्धतीचे आमचे 25 पैकी काही शेतकरी होते. पण त्यांच्या आमच्या वेगवेगळ्या विचारसरणी कुठंतरी एका माध्यमातून एकत्र होत्या. आर्टोप्लिटच्या माध्यमातून म्हणा किंवा आम्ही वेगवेगळ्या प्रयोगशील पद्धतीची शेती करतो त्या पद्धतीने ते आम्हाला म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही ते करतो. म्हणून ते शेतकरी आमच्या सोबत आले. आणि सुरुवातीचा अक्षरशः मी तुम्हाला म्हणजे